आर्थिक सर्वेक्षण अहवालात चालू आर्थिक वर्षात जीडीपी विकास दर 7.4% राहण्याचा अंदाज. महागाई दर आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर असल्याचं नमूद. देशाच्या गंगाजळीत 11 वर्षात दुपटीनं वाढ झाली तर बँकांमधल्या बुडीत कर्जांचं प्रमाणही सर्वात कमी असल्याची देशाचे मुख्य वित्तीय सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांची माहिती. देशात एक पारदर्शक, भेदभावरहित, सुरक्षित अशी कृत्रिम बुद्धिमत्ता व्यवस्था उभारण्यासाठी काम करण्यासाठी गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशाची लोकशाही विचारांमधली विविधता आणि अर्थपूर्ण चर्चेतूनच बहरते. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा राखत सदस्यांनी कामकाजात अर्थपूर्ण सहभाग नोंदवावा. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांचं आवाहन. भारत अरब परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची उद्या नवी दिल्लीत दुसरी बैठक. अरब लीगचे महासचिव अहमद अबुल गीत नवी दिल्लीमध्ये दाखल. नव्या यूजीसी नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. नियमांमध्ये बरीच संदिग्धता असल्याचं सांगत सरकार आणि यूजीसीकडून न्यायालयानं मागितलं उत्तर. आणि नवी दिल्लीत बीटिंग रिट्रीटनं प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता. सैन्य दलाच्या जवानांनी सादर केलं नयनरम्य पथसंचलन. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल